आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बरं झालं विक्रांतमुळे जेवलात तुम्ही. विक्रांतच्या शब्दाखातरच खाल्लं गो मी. तेच तर आम्ही सांगत होतो तर ऐकत नव्हतात तुम्ही. खरं सांगू बाय, विक्रांत मला समजावत होता ना तेव्हा माझी बायच मला समजावते असं वाटत होतं ग. म्हणून जेवलात ना तुम्ही. वहिनी चिटल्या कशी नाही आली अजून? या काय आल्याच. आई काय गो काय झालं? काही नाही हो, छोटासा प्रॉब्लेम झाला, बाकी काही नाही. म्हणजे काय झालं? आई मला 4 मुलांनी घेरलं रस्त्यावर. त्या गुन्हेगार बहिणीबद्दल बोलतो आम्ही. माझी बहीण गुन्हेगार नाहीये, तिने काही केलेलं नाहीये. ओरडून काय नाही होणार आता? तुमच्यासारख्या फालतू माणसांवर ना ओढावंच लागतं. फालतू कोणाला म्हणतेस का? तुला बोलले फालतू. तुझ्या तर आता निघा, नाही तर आयुष्यभर खडी फोडायला पाठवे. निघ निघा. काय बोलते तू? तुझ्यावर हात उगारला? होय पण सर वेळेवर आले ना म्हणून बरं झालं. तुला माहिती आहे त्याने त्या मुलाच्या कानाखाली मारली. पण तुम्ही तिथे काय करत होता? कसं आहे बाळ, एक्झाम सेंटर जे आहे ना ते मेडिकल कॉलेज पण आहे आणि बाय प्रोफेशन मी एक डॉक्टर आहे. तो मी त्या कॉलेजमध्ये आठवड्यातनं एकदा विजिट करतो. आणि कसं झालं आई, अचानक माझ्या लक्षात आलं की ह्या कोणाची तरी भांडत आहेत म्हणून मी थांबलो, बाकी काही नाही. आई बरं झालं आज सर होते, नाहीतर माझं काही खरं नव्हतं. असं कसं तुम्हाला काही होईल? मी होतो ना तिथे आणि म्हणूनच म्हटलं. ऍक्च्युली माझं कामही संपलं होतं तोपर्यंत, म्हणून मी त्यांना म्हटलं मी सोडू का तुम्हाला. बरोबर केलं ना मी आई? मनापासून थँक्यू सो मच. तुम्ही चिटल्यासाठी जे काय केलं त्यासाठी खरंच थँक्यू. थँक्यू. कसं आहे, तुम्ही मला तुमच्या कुटुंबातला मानत नसाल पण या कुटुंबाला माझंच कुटुंब मानतो. आणि मिस गिरिजा मयेकर इथे नसताना मला हे सगळं करणं भाग आहे नाही का. त्यातनं मिस सुचित्रा मयेकर माझ्या फेवरेट स्टुडंट आहे म्हणून मी हे सगळं केलं. असं कसं? आमच्या पोरीसाठी एवढं करताय तुम्ही, तुमचे आभार तर मानायलाच पाहिजे हो. अहो आभार कसले मानताय आई? मिस सुचित्रा मयेकर म्हणत असतील ना मी त्यांना पेपरला ड्रॉप करीन आणि तसंच त्यांना पिकअप पण करीन. करू? हो सर चालेल. नाही नको, कशाला, मी आहे ना. मी तिला सोडत जाईन आणि आणत जाईन. नाही म्हणजे तुमचं शेड्यूल इतकं बिझी असतं, उगाच तुम्हाला त्रास कशाला, नाही का? करेक्ट आहे.
पण प्लीज यू हॅव टू टेक केअर ऑफ माय स्टुडंट. हो, येऊ मी? आई, बरं झालं सर होते, नाही तर आजचा पेपर कसा दिला असता काय माहिती. प्रवळनाथाचीच कृपा गो. बघितलं ना सर आपल्यासाठी काय काय करतात. चिटला पेपर कसा गेला? छान गेला दादा. आणि तू काय जरा भावटस काय? त्यांना उगाच का त्रास देतेस तू? मी काय त्रास दिला त्यांना? अगं ते म्हणाले मी तुला सोडत जाईन आणत जाईन, तू लगेच हो म्हणालीस. डॉक्टर ते ड्रायव्हर नाही आहेत. अरे यार, मी पण ना जरा बावळट आहे, माझ्या लक्षातच नाही आलं. ऍक्च्युली ते खूप बिझी असतात, त्यांना सर्जरीज असतात, माझ्या लक्षातच नाही आलं. हे बघ, काळजी करायची गरज नाहीये. इथून पुढे मी तुला सोडेन आणि आनंद पण. कळलं? चालेल दादा. खरंच बरं आहे सर तुझ्या सोबत आहेत ते. गिरिजा नसताना खूप काळजी घेतात ते तुझी. ते तर आहेच. आई, मी ना जरा फ्रेश होते. हा, आलेच. हा, डोकं खूप ठणकतंय, काय करू? थोड्या वेळ डोळे मिटून शांतपणे बसू का? बरं वाटेल. एवढे कपडे धुवून टाक. मी? मग कोण मी? उठ चल. हो, पण कोणाचे कपडे आहेत? तुला काय करायचं? धुव म्हटलं की धुवायचं, कळलं? हो, पण मी का हे कपडे धुवायचे? ताई साहेबांची ऑर्डर येते. ताईसाहेब म्हणजे हे ताईसाहेबांचे कपडे? हो, खराब करू नको. कपडे नीट धुव, नाहीतर ताई साहेब तुलाच धुवतील. हो, पण मी का? ए, ज्यादा प्रश्न विचारू नको, लवकर कामाला लाग. विक्रांत, विक्रांत, काय असं जमिनीवर का झोपलायस तू? एसी चालू नाहीये, पंखा चालू नाहीये. हा, मी पंखा चालू करू. नाही नाही नको. तू वेडा आहेस का जरा? घाम बघ किती आलाय ते.
आणि मुळात तू असा का झोपलास? विक्रांत, तू शेअर करू शकतोस माझ्याशी काहीही. अगं गिरिजा तिकडे जेलमध्ये अशी झोपलेली असेल ना, मग मी इथे कसं सुखाने झोपू? इथे काय काय सहन करत असेल तिचं तिलाच माहितीये. अरे हो विक्रांत, म्हणून तू इकडे असा झोपणार का? हो, कारण तिचा त्रास मी कमी नाही करू शकत, पण तिच्यासोबत तिचा त्रास भोगू शकतो ना. क्या बात आहे. ह्याला म्हणतात प्रेम. प्रेम? प्रेम. आपला माणूस काहीतरी भोगतोय म्हणून आपण स्वतःही ते भोगायचं. याला प्रेम नाही तर अजून काय म्हणायचं? खूप प्रेम करतो मी गिरिजावर. माहितीये मला, पण तुला एक सांगू, ती खरंच खूप लकी आहे की तिला तुझ्यासारखा पार्टनर मिळाला. नाही काव्या, लकी मी आहे. माझ्या आयुष्यात गिरिजासारखी मुलगी आहे. अच्छा, तुला माहिती नाही काव्या, पण गिरिजाने मला खूप प्रॉब्लेम्स मधून बाहेर काढलंय. आज मी जो कोणी आहे तो फक्त तिच्यामुळे. सगळंच क्रेडिट तिला देतोयस तू? हो, कारण आजपर्यंत कोणी माझ्यासाठी एवढं केलं नाही ना, तेवढं तिने केलंय. आधी मैत्रीण म्हणून आणि आता होणारी बायको म्हणून. खूप प्रॉब्लेम्स म्हणून बाहेर काढले मला. आज माझी वेळ आहे. खात्री आहे मला, तूही तिच्यासाठी सगळं काही करशील. माझी पण हीच इच्छा आहे. लवकरात लवकर गिरिजाला सोडवायला हवं. सोडवशील, नक्की सोडवशील, आणि सगळं काही लवकरच ठीक होईल बघ. आय होप सो. ही आशा माणसाला किती स्वप्न दाखवते ना. हेच तर गिरिजाने शिकवलंय मला, आशा सोडायची नाही. मार्ग सापडतात आपल्याला. ग्रेट. नाही, कर, तू पूर्ण प्रयत्न कर. आय एम विथ यू. थँक्यू. बरं, आत्ता फ्रेश होऊन पटकन खाली येशील का? ब्रेकफास्ट रेडी आहे. अँड गेस व्हॉट, ब्रेकफास्ट कुणी बनवलाय? कोणी? कुणी काय, मी बनवलाय. अरे अरे, म्हणजे माझं आता जा ना. अगं तब्येत बिघडेल माझी. एवढं काही वाईट करत नाही हं मी. जा जा, फ्रेश हो, जा. आलो. गिरिजा, खरंच तू खूप लकी आहेस. ताईसाहेब, मी त्या पोरीचे कपडे आणले चोरून. तिने तुमचे कपडे धुतले नाहीत ना, आता बस म्हणावं बोंबलेत. आता होणार खऱ्या खेळाला सुरुवात. वहिनी, अगं झालं का? मी निघतोय. हो,
भाऊ यात फळं पण आहेत, ताईंना खायला सांगा. बर. गौरव, हा अंगारा बायला दे, तिच्या जवळ ठेवायला सांगा. आई आता हे कशासाठी? सांगणार आहे, तिला सांग स्वतःच्या जवळ ठेव. बर. चिटल्या अगं झालं का? चिटल्या पण येते बायला भेटायला. नाही नाही, ती येत नाहीये, मी तिला सोडून डबा द्यायला जाईन. अगं किती वेळ लागणार आहे की मी जाऊ? भाऊ तुमची धावपळ होणार असेल तर मी डबा द्यायला जाऊ का? वहिनी अगं काही काळजी करू नकोस, तिला मी सोडेन आणि जाईन डबा द्यायला. हो पण या सगळ्यात तुमचा अभ्यास पण राहतोय ना. अगं नको टेन्शन घेऊस, मी करेन कवर. तरी पण मी दिला असता डबा. वहिनी एवढ्या उन्हातून तू कुठे जाणार? मी जाईन ना पटकन, बाईकवर देऊन येईन. आणि तसंही जर ताई इथे असते आणि आपला पैकी कुणी अडकलं असतं, ताईने तिची सगळी कामं बाजूला ठेवून आपल्यासाठी एवढं केलंच असतं. हे एकदम बरोबर बोलतोयस तू. माझ्या बाईने सगळ्यांचं सगळं केलं असतं, म्हणूनच तर कळत नाही रे, हा देव माझ्या ह्या बाईची अशी परीक्षा का बघतोय. आई अगं नको काळजी करू, सगळं ठीक होईल. होय, तुमचा रवळनाथावर विश्वास आहे ना, मग निश्चिंत राहा, सगळं ठीक होईल. अगं चिटल्या झालं का? उशीर होतो. ए मी बाहेर थांबतो, तू ये लवकर बाहेर. कुंभ झाला तरी पीळ सुटला नाही अजून. ए अशी बघू नकोस, डोळे काढून हातात देईन. अगं ही तर सुरुवात आहे. तू माझं काम ऐकलं नाहीस ना, म्हणून छोटीशी पनिशमेंट. काय ग, देवाने थोबाड दिला नाही का तुला? अगं मग उघड की. कोण समजतेस कोण ग तू स्वतःला? हिरोईन? असला माज इथे करायचं नाही, कळलं? नाहीतर ताई सगळा माज उतरवते. काय ग, आणि तू माझं काम का नाही केलंस? हे बोलती का थोबाड फोडू आता? तुला काय वाटलं तू म्हणशील तसं होणार इथे? पण लक्षात ठेव, इथे फक्त माझा शब्द चालतो. पीठ करायचा डोक्यात, कळलं? ताईसाहेब, हिची कानपूरची लाईन बंद झाली दिसतीये. अहो तुम्ही एवढं बोलते तरी हिचं होऊ नाही की चू नाही? बघते ना आता कशी बोलत नाही ती. तिला चांगला धडा शिकवते, ही अशी ऐकणार नाही. ठीक आहे, नेस.
आता नेस नेस ही साडी काय आता या पुढे मी म्हणेन तेच करायचं, नाहीतर तुला पण या साडी सारखी फाडेन.